पद्मपुराण जो आतून बाहेरून शुद्ध आहे, पवित्र आहे, सत्यवादी व उदार मनाने दुसऱ्याचे अपराध पोटात घेतो, षड्विकारांपासून दूर असून ब्रह्मविद्येचाच विचार करतो, तोच खरा वैष्णव अथवा विष्णुभक्त मानावा. जो अग्निहोत्र करतो, अतिथींचा सत्कार करतो, मातापित्यांचा योग्य आदर सन्मान करून त्यांचे सेवेत रत असतो, तोच खरा विष्णूचा आवडता भक्त होय. जो दयाधर्माचे पालन करतो व पापचारापासून कोसो दूर असतो, शरीरावर शंख चक्र गदा आदी चिन्हे धारण करतो, गळ्यात तुळशीची माळ असून मुखात सतत भगवंतांचे नाम असते व सतत प्रभूचे गुणगान करतो, तोच खरा वैष्णव शोभतो. अत्यंत श्रेष्ठ असा हा नरदेह प्राप्त झाला असता तो इतर योनीप्रमाणे आहार विहार भय व मैथुन एवढ्याकरिताच मर्यादित नसून त्याहून उन्नत होऊन धर्म अर्थ काम व मोक्ष या 4 पुरुषार्थाच्या प्राप्तीतच जीवनाची सार्थकता मानावी. प्राचीन ऋषीमुनींनी चिंतन करून हाच मनुष्याचा जीवन सार्थकतेचा मार्ग सांगितला आहे. पुराणांनी कथांच्या आख्यानांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनांसाठी याची इत्थंभूत चर्चा केलेली आहे. नानाविध तीर्थक्षेत्रे मास महात्मे अवतार कथा तसेच अनेक भौतिक विषय यांनी हा पुराणसृष्टी उभी केली आहे. तसेच त्याची उत्पत्ती स्थिती व लय आदीबाबत सविस्तर विचार या पुराणांनी केलेला आहे. या पुराणांच्या मते प्रथम हिरण्यमय तेजोमय असे अंडे निर्माण झाले. हे अंडे अनेक काळपर्यंत पाण्यात पडून होते. त्यात परब्रह्माने प्रवेश केला. त्यातूनच ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. या अंड्याभोवती जलाचे आवरण होते. त्यानंतर तेजाचे व बाहेर वायूचे आवरण आहे. वायू आकाशाने घेरलेला आहे. याच अंड्यातून सर्व लोकांची निर्मिती झाली. सर्व नद्या पर्वते मन्वंतरे कल्प इत्यादींचा उगम याच स्थानापासून झालेला आहे. पद्मपुराणातील पुलस्त ऋषी सांगतात की संकल्प दर्शन स्पर्श करून प्रथम प्रजेची निर्मिती होत राहिली. परंतु दक्ष प्रजापतीपासून मैथुनातून प्रजा निर्माण होत गेली. त्याने प्रथम देवता ऋषी नाग इत्यादींची निर्मिती केली, पण प्रजेची वृद्धी झाली नाही. तेव्हा त्याने आपली पत्नी वारिणीच्या सहाय्याने 8 मुलींना जन्म दिला. धर्म कश्यप चंद्रभा अरिष्टने भृगुपुत्र कृशाख अंगिरा अदिशी त्यांचा विवाह लावून दिला. त्यांचेपासून पुढे सर्व विस्तार झाला. अरुंधती वसु जाली लंबा भानू मरुत्वती संकल्पा मुहूर्ता साध्य व विश्वा या धर्माच्या पत्नी होत. विश्वापासून विश्वदेव साध्यापासून साध्य मरुत्वतीपासून मरुत्वात वासूचे 8 वसू भानूपासून भानू लंबापासून घोष जामीपासून नागविधी नावाची कन्या अरुंधतीपासून पृथ्वीवरील सर्व प्राणी अशी ही निर्मिती या पद्मपुराणाने सांगितली आहे. प्रजापती विश्वकर्मा हा प्रभासचा पुत्र. हा शिल्पज्ञ घर उद्याने प्रासाद तलाव आभूषणे उपवने कूप इत्यादी निर्मिती करण्यास कुशल होता. भारतवर्ष पद्मपुराणात भारतवर्षाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. राजा प्रियमित्र देव वैवस्वत मनु पृथु इक्ष्वाकु ययाती अंबरीश मांधाता नहुष मुचकुंद कुबेर गाधी सोम इत्यादी बलवान राजे या भारतवर्षात झाले. महेंद्र मलय सहय इत्यादी सप्तपर्वत गंगा सिंधू सरस्वती गोदावरी नर्मदा
बहुधा शतद्रू चंद्रभागा यमुना विशापा विपाशा वितस्वा शतावती कावेरी शरयू चर्मवती तापी पापहरिणी बहुला महानदी क्षिप्रा वरुणा अशी पर्णाशा इत्यादी विविध नद्यांनी ही भारतभूमी सुजलाम सुफलाम झालेली आहे. कुरु, पांचाल, शालव, मत्रिय, जांगल, शूरसेन, पुलिंद, चेदी, मत्स्य, भोज, उत्कल, कोशल, मद्र, कलिंग, कुती, अवंती, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, मालव, वंग, महिष, शशक इत्यादी जानपदांचा उल्लेखसुद्धा याच पुराणात आलेला आहे. त्याचप्रमाणे द्रविड, केरळ, प्रांच, भूषिक, कर्नाटक, महिषक, किकिश, चोल इत्यादी दक्षिण भारतीय जनपदाचा निर्देशसुद्धा याच पुराणात आहे. तर यवन, कंबोज या म्लेच्छांचा निर्देशसुद्धा आहे. अभिर, दरद, पारसिक, किरातांच्या विविध जाती, तामर, हन्यामात, करभंजक इत्यादी जानपदांचा पण उल्लेख याच पुराणात समाविष्ट आहे. पुढे पुष्कर, नर्मदा, कावेरी इत्यादी तीर्थस्थानांचे महात्म्य विस्तृतपणे या पद्मपुराणात दिलेले आहे. पद्मपुराणात तुलसी महात्म्य विशेष महत्त्वाने दिलेले आहे. या तुलसी मातेचे नाम घेताच असुरांचा नायनाट करणारे श्री विष्णू प्रसन्न होतात. माणसाच्या मनातील पापे नष्ट होतात. तुलसी दर्शनाने अनेक गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. विष्णूची शाळीग्राम रूपात पूजा या तुलसी दलाशिवाय संपन्न होत नाही. तुलसीची पाने ज्या पाण्यात पडतात त्या पाण्याने स्नान केले असता गंगा स्नानाचे पुण्य पदरी पडते. चारही आश्रमांचा धर्म सांगताना ब्रह्मचारी आश्रमातील मुलाने 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर त्याने अध्ययनासाठी तत्पर असावे. दंड, मेखला, यज्ञोपवीत सतत धारण करावे. शेंडीस गाठ मारावी. वस्त्र शुभ्र भगव्या रंगाचे असावे. काळसर अहिंसाचारी मृगाजन सर्वात उत्तम. बांबू अथवा पलाशाचा दंड द्विजाने धारण करावा. सकाळ संध्याकाळी संध्यावंदन करावे. अग्निहोत्र, देवदेवता, पितर तर्पण करावे. तसेच पाणी, पत्र, फल, फूल इत्यादींनी देवांची पूजा करावी. दररोज जल, भिक्षा, समिधा या गोष्टी मिळवाव्यात. संग्रह करू नये. ब्राह्मणाची भेट झाली असता त्याला कुशल विचारावे. क्षत्रियाला अनामय, दुःखरहित, वैश्याला क्षेम आणि शूद्राला आरोग्य विचारावे. उपाध्याय, पिता, थोरली बहीण आणि दूध पाजणारी दाई यांना गुरुप्रमाणे मान द्यावा. तर गुरुजनास पाहताच उठून हात जोडून प्रणाम करावा. त्यांचे बरोबर एका आसनावर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. वृद्ध शूद्रांचाही सन्मान करावा. ब्रह्मचार्याने सदा आनंदी असावे. गुरूंच्या वचनात राहावे. मित भोजन घ्यावे. पूर्वाभिमुख होऊन भोजन करावे. उत्तराभिमुख बनून कधीच भोजन करू नये. गृहस्थाश्रम विद्या पूर्ण झाल्यावर गुरूचा आशीर्वाद व निरोप घेऊन ब्राह्मणाने गृहस्थाश्रम धर्म स्वीकारावा. या आश्रमाबाबत बरेचसे शास्त्रीय नियम आहेत. त्याचे पालन करावे. असहाय्य भाषण करू नये. हिंसा करू नये. चोरी करू नये. राजा, पतित, निंदित पुरुष यांचेकडून दान घेऊ नये. अभक्ष्य भक्षण,
अपेय पान करू नये. कुलधर्माचे पालन करावे. त्याविरुद्ध आचरण करू नये. अधार्मिक गावात राहू नये. जेथे उत्तम नद्या वाहतात तेथेच वस्ती करावी. देवता, ब्राह्मण, गाय, वायू, अग्नी, राजा, सूर्य, चंद्र यांचेकडे पाय पसरून झोपू नये. देवालय व स्मशानातील वृक्ष तोडू नये. माल विकताना खोटी किंमत सांगू नये. पितरांचे श्राद्ध. श्राद्धाचे वेळी चांदीच्या पात्राचा उपयोग करावा. स्वधा शब्दाच्या उच्चाराने पितरांचे साठी श्राद्धदान करावे. अग्निहोत्री अथवा सोमपात्री ब्राह्मणाच्या द्वारेच अग्नीत हवन करावे. अग्नीच्या अभावी ब्राह्मणाच्या हातात, जलात, शिवस्थानानजीक पितरांना दान करावे. हीच पितरांचे साठी निर्मल स्थाने आहेत. यज्ञपवितास अपसव्य म्हणजे उजव्या खांद्यावर करून केलेले तर्पण वा तिलदान व स्वधा शब्द उच्चारून केलेले श्राद्ध पितरांना नेहमीच तृप्ती देते. कुश, उडीद, तांदूळ, गाईचे दूध, मध, गाईचे तूप, जव, मूग, शुभ्र फुले या सर्व वस्तू पितरांना तृप्ती करणाऱ्यास ते तृप्ती देतात. पुष्टी, आरोग्य, संतान, स्वर्ग मोठे सांगितलेले आहे. देवांना तृप्त करण्याआधी पितरांना तृप्त करावे. पितृगण शीघ्र प्रसन्न होतात. ते सदा प्रिय बोलतात. भक्ताचे प्रेम राखतात. त्यांना सुख देतात. पितर पर्वाचे देव असल्यामुळे प्रत्येक पर्वास पितरांचे पूजन करावे. हविष्मान पितरांचा अधिपती सूर्यदेव ही एक श्राद्धाची देवता मानली गेली आहे. अन्न व जल, दूध वा फलमूल देऊन पितरांना संतुष्ट करावे. श्राद्ध 3 प्रकारचे असतात: नित्य, नैमित्तिक व काम्य. पहिल्या नित्य श्राद्धात अर्घ्य, आवाहन या क्रिया नसतात. ते अद्वैत असल्याने त्यात विश्वदेवांना भाग दिला जात नाही. पर्वाच्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्यास पार्वण म्हणतात. या पार्वण श्राद्धासाठी पंचग्नीचे सेवन करणारा स्नातक त्रिसौपर्ण, ब्रह्ममेनुमाम इत्यादी 3 अनुवाकांचे नियमपूर्वक अध्ययन करणारा, वेदांची व्याकरण आदी 6 अंगे जाणणारा क्षत्रिय, क्षेत्रियाचा पुत्र, वेदांच्या विविध वाक्याचा विशेषज्ञ, सर्वज्ञ, वेदांचा स्वाध्यायी मंत्र जपणारा, ज्ञानवान, त्रिणाचिकित, त्रिमधु, अन्य शास्त्रे जाणणारा, पुराणांचा विद्वान, स्वाध्यायशील, ब्राह्मण भक्त, पित्याची सेवा करणारा, सूर्यदेवाचा भक्त, वैष्णव, ब्रह्मवेत्ता, योगशास्त्रांचा ज्ञाता, शांत, आत्मज्ञ, अत्यंत शीलवान, शिवभक्तिपरायण असाच ब्राह्मण निमंत्रित करावा. या ब्राह्मणाने श्राद्धप्रसंगी भोजन करावे. निमंत्रित केलेल्या ब्राह्मणाच्या शरीरात पितरांचा आवेश होत असतो. ते वायुरूपाने त्याच्यात प्रवेश करतात. दक्षिण दिशेस गोमयाने सारवलेल्या स्थानावर श्राद्ध करावे. अहिताग्नी पुरुषाने पितरांसाठी चरू, खीर बनवावा. अग्निताग्नी पुरुषासाठी हे अन्वहार्य पार्वण श्राद्ध सांगितलेले आहे. अमावस्येस हे श्राद्ध केले जाते म्हणून यास पार्वण श्राद्ध म्हणतात. हेच नैमित्तिक श्राद्ध होय. श्राद्धाचा पिंड गाय अथवा बकरीस खायला द्यावा, ब्राह्मणास द्यावा
अथवा जलाच्या धारेत सोडून द्यावा. शेतात विखरून टाकला तरी चालेल, मात्र त्यावेळी आद्यत पित्तरोगर्भम इत्यादी मंत्राचे उच्चारण करायला हवे. पिंडाच्या विसर्जनानंतर श्राद्धकर्म समाप्त होतो. त्यानंतर बलिवैश्वदेव करणे अगत्याचे आहे. त्यानंतर आपल्या बंधुबांधवांसह पितरांचा प्रसाद म्हणून भोजन करावे. श्राद्ध करणारा व त्याचे भोजन घेणारा यांनी एकाच दिवशी दुसऱ्यांदा जेवता कामा नये. सर्वसाधारण स्वरूपाचे श्राद्ध ही भोग व मोक्षस्वरूप देणारे आहे. तिसरे श्राद्ध काम्य अथवा वृद्धी श्राद्ध होय. उत्सव, आनंदाचा प्रसंग, संस्काराचा समय, यत, विवाहादी मंगलकार्य यात हे श्राद्ध केले जाते. याता माता, पितामही, प्रपितामह यांचे पूजन होते. यात विश्वेदेवाची पूजा असते. या अभ्युदयिक श्राद्धात दक्षिणावर्त क्रमाने पूजा होते. दही, अक्षता, फल, जल यांनी पूर्वाभिमुख होऊन पितरांना पिंडदान करावे. संपन्नम चा उच्चार करून अर्घ्य व पिंडदान करावे. सपत्नीक ब्राह्मणास दान द्यावे. श्रेष्ठ ब्राह्मणाच्या द्वारे मंगलपाठ करावेत. हे श्राद्ध शूद्रही करू शकतो. बुद्धिमान शूद्राने पितृनम इत्यादी नमस्कारांनी दान करावे. त्यांच्यासाठी दानच प्रधान आहे. त्याने सर्व कामना पूर्ण होतात.